तर भोंदू अशोक खरातचा पळून जाण्याचा प्लॅन फसलेला आहे। खरात हा 65 बेनामी खात्यांमधून 3 महिन्यामध्ये 52 कोटी रुपये काढून पळून जाणार होता आणि या आर्थिक गैरव्यवहारामध्ये 4 वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे। यामध्ये 2 महसूल आणि 2 आरटीओ अधिकाऱ्यांचा समावेश होता। इन्कम टॅक्स विभागाच्या नजरेतून वाचण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक 1.99 लाख रुपयांचे असंख्य व्यवहार केले होते। साधारण 2 लाख रुपयांचे हे व्यवहार होते। सर्व 65 बनावट खात्यांचा ताबा आणि नॉमिनी स्वतः अशोक खरात असल्याचं तपासात उघड झालंय। आता ही बनावट खाती समता पतसंस्थेत उघडण्यात आली होती। तर या खात्यांमधून जानेवारीमध्ये 4 दिवसांमध्ये 200हून अधिक व्यवहार करण्यात आले होते। तपासांती बहुतांश रकमा या मुदत ठेवी मोडून जमा करण्यात आल्याचं आणि काळा पैसा पांढरा करण्याचा हा सगळा प्रकार असल्याचं आढळून आलेलं आहे।